अल्लाह बोल अल्लाह बोल राजातवाद पे अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल एकात साहेब बाबा साहेब राजातवाद पे अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल राजातवाद पे अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल बोल दलित अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल बोल दलित अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल जातीवाद पे हल्ला बोल अल्लाह बोल अल्लाह बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी एक आरोपी त्याच्यावर एमपीडीची कारवाई सुद्धा झालेली। त्यामध्ये लिंगच कापून टाकू माझं पोलीस असा कायदा हातात नाही। पण हे कायदा हातात घेतल्यानंतर काय काय सांगाल? झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदरनिर्वाह त्याच्या रोज म्हणजे कामावर चालतो, तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली। त्याने सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे, तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली। त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये नेऊन तिथं गाया वासरं बसलेले असतात, त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन्ट सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला। लिंग तपासून त्याला जास्त मारहाण करण्यात आली। तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली। या यदाकदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतं। या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। 2 दिवस उलटून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवतायत की हे बघा आम्ही असं कृत्य केल्यानंतरही आमचं कोणी काही वागळं करू शकत नाही। आता मागणी काय आपली? आम्ही माननीय एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंद पुकारलेला आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे संशयास्पद वाटते का तुम्हाला? आरोपी सरळ फिरतायत, मोकाट फिरतायत। आता आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयास्पद आहेच निश्चितपणे। कशासाठी आला आपण? काय मागणी आहे आपली? निवेदन कशासाठी दिलं? या ठिकाणी महाराष्ट्राला लाजिरवाणी करणारी गोष्ट या ठिकाणी खामगावमध्ये घडलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे गाव पहिल्यापासूनच अतिशय संवेदनशील गाव आहे। 2 दिवसापूर्वी एका बौद्ध समाजाच्या शेड्यूल कास्टच्या मुलाला जाणून बुजून 3 युवकांनी पकडून त्याला अमानुषपणे मारझोड केली, त्याच्या डोक्याला सुद्धा मारलं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याला त्याच्या जातीबद्दल विचारलं, त्याचे कपडे सोडून त्याचं लिंग सुद्धा त्या ठिकाणी तपासलं आणि त्याला विचारलं तुम्ही कोण्या जातीचे? त्याने बौद्ध समाज म्हटल्यानंतरही सुद्धा त्याला अत्यंत क्रूरपणे मारझोड करण्यात आली। सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। ज्याप्रमाणे पहलगाम मध्ये त्या आतंकवाद्यांनी तिथं जात विचारून अनेकांना निष्पापणे बडी घेतला, त्याचप्रमाणे खामगावमध्ये सुद्धा या मुलाचा या ठिकाणी बडी घेतला असता, परंतु वेळीच त्याचा तकदीर असल्यामुळे तो तिथून सुटला, नाहीतर तो मेला असता। त्याच्या या मरणाला कारणीभूत मेला नाही, परंतु त्याच्या मरणापर्यंत त्याला मारझोड करण्यासाठी जे कारणीभूत 3-4 आरोपी आहे त्याला आजपर्यंत पोलिसांनी अटक केली नाही। त्या अटकेसंदर्भात आम्ही या ठिकाणी उपविभाग अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। सदरच्या निवेदनावर या
निवेदनाकरता अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी जुळलेले आहेत। सर्व सामाजिक संघटना, जातीय संघटना, या ठिकाणी राजकीय संघटना या ठिकाणी जुडलेल्या आहे आणि सर्वांतर्फे आव्हान आहे की खामगाव सोमवारी हे बंद करण्याचं या ठिकाणी यांनी आवाहन केलेलं आहे। तर माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की चारही आरोपींना तत्काळ अटक करून त्याला जेरबंद करावं, त्याच्यावर कठोर कारवाई करावी, त्यामागील अजून कोणी असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी व्हावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे। धन्यवाद।